नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मार्केट सर आपल्या सर्वांचं या ठिकाणी सर स्वागत करतोय। मी आज आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहे। अगदी 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नाचं आपण त्या ठिकाणी कसं सोडवायचे किंवा ते प्रश्न कशा प्रकारे हँडल करायचे आहेत या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी आढावा सांगणार आहे। अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये आपण 20 पैकी 20 प्रश्न त्या ठिकाणी टॅकल करू शकतो। ते बघा, लक्षात घ्या। आता जर आपण या ठिकाणी 5 नोव्हेंबरच्या कंबाईनचा पेपर बघितला असेल तर त्या पेपरचा पहिले आढावा घेऊ आणि नंतर लक्षात आणू की नेमकं काय करावं लागणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, जर या पेपरचा आपण विचार केला तर या पेपरच्या प्रश्नामध्ये बघा आता या ठिकाणी काय असतं। आता आपल्या मनामध्ये भीती काय माहिती आहे का? लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये भीती आहे की बाबा परीक्षेला सगळे प्रश्न अवघड असतात। तर हा आपला भ्रम आहे का? कारण आपण पेपरला जो 1 तास वेळ असतो त्या वेळामध्ये तेवढे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात, त्यामुळे आपल्या मनामध्ये भीती असलेली असते। तर लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कमीत कमी शेवटचे 10 ते 12 मिनिटं गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी आपल्याला राखीव ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी जवळपास जास्तीत जास्त मार्क गणित आणि बुद्धिमत्ता या विषयात कसे पडतील। आता या वर्षीचा आपण जर 5 नोव्हेंबरचा पेपर बघितला मित्रांनो तर थोडं लक्ष द्या। आता या ठिकाणी बघा बरं काय आहे। आता बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितला असेल तर सोपे प्रश्न आहेत। बघा आता किती सोपा प्रश्न आहे हा, बरोबर। हा एक प्रश्न सोपा आहे, हा प्रश्न सोपा आहे, हा नातेसंबंधाचा एक प्रश्न आहे। आता तुम्हाला असं वाटेल की सर असे सोपे प्रश्न पेपरला असतात, तर बघा आता तुम्ही जर बघितलं असेल तर सगळे जवळपास सोपेच प्रश्न आहेत, असं काय अवघड नाही। तर्क अनुमानावरचा एक प्रश्न आहे, आपण पहिल्या ठिकाणी आढावा घेत आहोत। एक तर्क अनुमानावरचा आहे। त्यानंतर जर तुम्ही बघितला असेल पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी कशावरचा आहे, कॅलेंडरवरचा प्रश्न आहे। म्हणजे काय आहे त्याचे 20-22 प्रश्न या कंबाईनला जी 5 नोव्हेंबरची कंबाईन होती तिला 22 प्रश्न विचारले। 17 तारखेला 22 पण विचारू शकतात, 20 पण विचारू शकतात किंवा 25 सुद्धा विचारू शकतात। लक्षात घ्या काय म्हणतो, माझे वाक्य लक्षात घ्या, म्हणजे 20च विचारतील असं काही नाही। कारण 5 नोव्हेंबरच्या परीक्षेवरून असा अंदाज बांधता येतो की काय झालेलं आहे। 5 नोव्हेंबरला त्यांनी जवळपास 22 प्रश्न विचारलेत, त्याच्यामध्ये आता जी पुढची कंबाईन होणार आहे तिला 25 सुद्धा विचारू शकतात किंवा 20 सुद्धा विचारू शकतात, पण कमीत कमी 20 प्रश्न त्या ठिकाणी ते आयोग या ठिकाणी आपल्याला विचारणार आहे। बघा आता पुढचा कॅलेंडरचा प्रश्न आहे। त्यानंतर बघा आता या ठिकाणी पुन्हा वेन आकृतीवरचा एक प्रश्न आहे। म्हणजे जवळपास सगळे टॉपिक यांनी थोडक्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर कव्हर केलेले आहे। आणि यावर्षी महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, स्टॅटिस्टिक जो सांख्यिकी नावाचा भाग आयोगानं ऍड केलेला आहे, याच्यावर बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत। बघा आता काय होतं माहिती आहे का, आपण काय करतो सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, आपण जे काही प्रश्न सोडवताना जे काही आपले प्रश्न आहेत असा अंदाज लागतो किंवा हे प्रश्न मी बऱ्यापैकी सोडवू शकतो किंवा मागच्या 2-3 वर्षांमध्ये मी अशा प्रकारचे प्रश्न माझ्या डोळ्याखालून गेलेले आहेत, सगळ्यात पहिल्यांदा तसे प्रश्न सोडवायचे। आता एखादा पझलचा प्रश्न आला, एखादा कूट प्रश्नाचा प्रश्न आला, कसं की बुवा आता या ठिकाणी असा प्रश्न येतो क्लासिफिकेशनचा, एका इमारतीमध्ये 5 व्यक्ती राहतात, बरोबर। त्यानंतर 5 जण वेगळे व्यवसाय करतात, दुसऱ्या मजल्यावर हा राहतो, तिसऱ्या मजल्यावर हा राहतो। आता पझलचा प्रश्न वाचायसाठी अशा प्रकारचा क्लासिफिकेशनचा 2-3 मिनिटच लागतात। मग अशा प्रकारचा प्रश्न आपण जर शेवटी वेळेमध्ये सोडवला तर काय अडचण नाही। आता सांख्यिकीचे प्रश्न सोपे असतात, तुम्ही आता सांख्यिकीचे लेक्चर बघितले असतील। आता लक्षात घ्या पाय चार्टचा आहे, पाय चार्टवरून बऱ्यापैकी प्रश्न आले। त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर या ठिकाणी दिशाज्ञान टाईपचा प्रश्न आलेला आहे। मग आता दिशाज्ञान सुद्धा आपण या ठिकाणी आपण घेतलेला आहे किंवा आता या ठिकाणी आपण सर्वजण केलंय खूपच्यापासून। बघा आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर मित्रांनो कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे। म्हणजे तुमच्या मनात जो काही भ्रम आहे पेपर अवघड असतो, तुम्ही पेपर अवघड असतो असं म्हणूच नका, पेपर सोपा असतो मित्रांनो। फक्त त्या पेपर म्हणले जवळपास 4-5 प्रश्न आपल्याला कसे असतात, जास्त लेंथी असतात, अवघड नसतात, पण सोडवायला टाइम लागतो। त्यामुळे काय करायचं, जेवढे आपल्याला लवकरात लवकर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला, तुलनेचा प्रश्न दिलेला आहे, फार सोपा प्रश्न आहे। आता बघा बरं सगळे आपण जे काही प्रश्न बघितले सगळे सोपे आहेत। आता अजून काही प्रश्न आहेत, यावर्षी 22 प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी विचारले, तुम्ही जर बघितलं असेल तर आता लक्षात घ्या। आता बघा गणितचे प्रश्न किती सोपे टाकलेत। बघा आता घातांकाचा प्रश्न आहे, बरोबर। त्यानंतर हा जनरल प्रश्न आहे सोपा एकदम, गुणोत्तर प्रमाणचा प्रश्न आहे। त्यानंतर आपण जर बघितलं असेल काळकाम वेगचा प्रश्न आहे। बघा आता पुन्हा सांख्यिकीचे प्रश्न आलेत, सांख्यिकीचा प्रश्न आलेला आहे, इथे सांख्यिकीचा प्रश्न आला। यावर्षी सांख्यिकीचे प्रश्न बऱ्यापैकी विचारले। सांख्यिकी भाग सोपा आहे पण त्याला सराव फार आवश्यक आहे, आणि या सांख्यिकीमध्ये पाय चार्टवरचे त्यांनी बऱ्यापैकी प्रश्न विचारले। आता यावर्षी आपल्याला काय सोडवायचं, कसं सोडवायचं बघा। आता हा ग्राफ दिलेला आहे आणि या एकाच ग्राफवर 2 प्रश्न दिलेत। आता या ग्राफला जर तुम्हाला 1 मिनिट 1.5 मिनिट सोडवायला लागला तर तेवढ्या वेळामध्ये तुम्ही एक नाही तर तुमचे 2 प्रश्न त्या ठिकाणी कव्हर व्हायलेत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर बघा या ठिकाणी मिक्सरचा प्रश्न आलेला आहे, सोपा प्रश्न आहे, बरोबर। चला त्यानंतर सरासरीचा प्रश्न आहे आणि पुन्हा एक ग्राफचा प्रश्न आहे। पुन्हा काय झालाय, ग्राफचा प्रश्न आहे आणि पुन्हा या ठिकाणी सारण म्हणजे जो काही आपली करणी आहे सर्च आहे
त्याचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी मी यावर्षी कशा कशा प्रकारचे प्रश्न आले हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. लक्षात घ्या आता मित्रांनो, आपला पेपर गणित बुद्धिमत्ता जो आहे, मी फक्त गणित बुद्धिमत्तेविषयी बोलतोय. गणित बुद्धिमत्तेविषयी जर बघितलं असेल तर आता यावर्षी गणित, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि त्यानंतर सांख्यिकी असा 3 भागात पेपर विचारलेला आहे. असा 3 भागात पेपर विचारलेला आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर प्युअर गणितचे 8 प्रश्न आहेत. प्युअर गणितचे किती आहेत? 8 प्रश्न आहेत. प्युअर बुद्धिमत्तेचे त्या 22 प्रश्नांमध्ये 8 प्रश्न. मी काय सांगत आहे की जे आपला काही 5 नोव्हेंबरचा पेपर झाला त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले. प्युअर गणितचे 8 प्रश्न आहेत, प्युअर बुद्धिमत्तेचे प्रश्न 8 आहेत आणि प्युअर सांख्यिकीचे एकूण 6 प्रश्न आहेत. अशा प्रकारे 22 प्रश्न तुम्हाला विचारलेत. आता काय करायचं लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असं वाटतं की सर आता आम्हाला काही काही टॉपिक जमतात, जसे की आता तुम्हाला सोपे सोपे टॉपिक म्हणण्यापेक्षा आपण त्यामध्ये म्हणू सर आमचं कॅलेंडर जमतं, आम्हाला दिशाज्ञान जमतं, नातेसंबंध जमतं, परम्युटेशन कॉम्बिनेशन जमतं, हे बऱ्यापैकी आम्हाला टॉपिक जमतात, बरोबर का. अंक मालिका असेल, अक्षर मालिका असेल, गणितामधलं काय सरासरी आहे, शेकडेवारी आहे, नफा तोटा आहे, हे भाग जमतो. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय आपण, तर अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न याच्यातले सोडवायचे. आता हे जे काही 22 प्रश्न पेपरला आले होते, जसे की 8 गणितचे, 8 बुद्धिमत्तेचे आणि 6 सांख्यिकीचे. सांख्यिकीच्या प्रश्नामध्ये पाय चार्टवर त्यांचा भर आहे, ज्याला आपण वृत्तालेख असं त्या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. आता काय करायचं असतं, या सगळ्या प्रश्नामधले सगळ्याला सगळे प्रश्न आपल्याला जमतात मान्य, पण त्या कमी वेळात ते आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे. आतापर्यंत जे आपण पारंपरिक पद्धतीने पेपर सोडत आलो, म्हणजे पहिलं गणित सोडवायचं, मग पहिलं गणित सोडल्यानंतर जर आपल्याला ते जमलं नाही, आपल्याच्यानं जर ते टॅकल झालं नाही, आपण काय करतो, आपला कॉन्फिडन्स कमी होतो. तर तसं होऊ द्यायचं नाही. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, या 20-22 प्रश्नापैकी असं तुम्हाला वाटतं की सर मी याच्यामधले जवळपास 13 ते 14 प्रश्न, बरोबर का, 13 ते 14 प्रश्न माझ्या रोजच्या सोडवण्यातले आहेत. 13 ते 14 प्रश्न मी 6 मिनिटात सोडवतो. किती मिनिटात सोडवतो? 6 मिनिटात. आता काही काही प्रश्न कसे असतात, तुम्हाला त्यांचं बघता क्षणी उत्तर निघतं. मग असे प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा आपण सोडून घ्यायचे. असं नाही वाटू द्यायचं की सर माझा 1 प्रश्न राहिला, 2 प्रश्न राहिला. कारण महत्वाचं काय आहे, बरोबर का, महत्वाचं काय आहे तर आपले प्रश्न जास्तीत जास्त बरोबर कसे येतील. तर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं, समजा आता या ठिकाणी 5 नोव्हेंबरच्या पेपरच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केलात मित्रांनो, तर बघा आता या ठिकाणी काय आहे. समजा मी 5 नोव्हेंबरला या ठिकाणी 22 प्रश्न आले होते. हे 22 प्रश्न जर या पद्धतीने सोडवले असते, मार्क्स पडले असते, तर आता जर आपल्याला 17 तारखेला 20 प्रश्न येऊ, 22 येऊ किंवा 25 येऊ, या पद्धतीने आपण सोडवायचे. यामध्ये काय करायचे, जे प्रश्न तुम्हाला असे वाटतात 100%, लक्षात घ्या, जे प्रश्न तुम्हाला असे वाटतात 100% मी सोडवू शकतो, असे जवळपास 13 ते 14 प्रश्न असतात. असे प्रश्न किती असतात? 13 ते 14. का? कारण तुम्ही मागच्या 2-3 वर्षापासून जो अभ्यास करताय, बरोबर का, वेगवेगळे प्रश्न तुम्ही सोडवताय, त्या प्रकारचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी बघितले असतील तर तुम्हाला ते बघता क्षणी जमणार आहेत. म्हणजे पहिली कंडिशन काय असणार आहे, जे प्रश्न तुम्हाला जमतात, लक्षात घ्या, जे प्रश्न तुम्हाला 100% जमतात आणि तुम्हाला वाचल्या क्षणी कळतं की या प्रकारचा आमचं क्लिअर झालेला आहे, असा प्रश्न आमचा चुकणार नाही, तर तसे प्रश्न तुम्ही काय करायचे, 13 ते 14 प्रश्न त्या ठिकाणी असतील, तेवढे सोडवून घ्यायचे. ओके, त्याला जवळपास 6 ते 7 मिनिटं आपले लागतात. किती मिनिटं लागतात? 6 ते 7 मिनिटं. आता एखादा प्रश्न तुम्हाला येतो, बरोबर का, आता एखादा थेरॉटिकल प्रश्न मोठा असतो तो तुम्हाला येतो, पण त्याला वेळ लागतो. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की आपला वेळ वाचवणं महत्वाचं आहे. तसा एखादा प्रश्न आपण स्किप जरी केला तरी काय अडचण नाही. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की सर 70% मला एवढे प्रश्न येतात, अजून 70% काय असतं, काही प्रश्न आपण सोडवलेले असतात पण वेळेच्या अभावी, कॉन्फिडन्सच्या अभावी आपल्याला त्या ठिकाणी ते प्रश्न सुटत नाहीत. तर अशा वेळी तसे प्रश्न जास्तीत जास्त आपल्याकडे जवळपास 3 ते 4 प्रश्न असतात. किती असतात? 3 ते 4 प्रश्न. 3 ते 4 प्रश्न असतात. तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, या प्रश्नाला तुम्ही 6 मिनिटं वेळ त्या ठिकाणी लयतले लावू शकता. म्हणजे 6 मिनिटं हे 6 मिनिटं हे झाले तुमची 12 मिनिटं. किती मिनिटं झाले? 12 मिनिटं. म्हणजे 12 मिनिटांमध्ये जवळपास तुम्ही 17-18 प्रश्न ओके करू शकता. आणि राहिला असा की जे प्रश्न आपल्यासाठी सर्व नवीन असतात, बरोबर का, एखाद्या नवीन कन्सेप्टचा प्रश्न तयार झालेला आहे किंवा एखादं मिश्र उदाहरण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे किंवा एखादा गेसच एखाद्या बुद्धिमत्तेच्या प्रश्नाला लागला नाही, अशा प्रकारचे आपले काही 2 ते 3 प्रश्न असतात. जर तुम्हाला वेळ उरला, लक्षात घ्या, जर तुम्हाला वेळ उरला तर तुम्ही हे जवळपास तुमचे 3 मिनिटात प्रश्न सोडवू शकता. म्हणजे अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जायचं. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, आपल्याला 100% असं वाटतं
की बाबांनो मला हे प्रश्न सुटतात, पहिले ते प्रश्न सोडवायचे, नंतर उरलेल्या पुढच्या 4-5 मिनिटांमध्ये 6 मिनिटांमध्ये तुम्हाला असं वाटतं की सर या प्रकारचे प्रश्न मी सोडवलेत, पण आता मला काय वाटतं की थोडंसं कॉन्फिडन्स या प्रश्नाविषयी कमी आहे, तर तसे प्रश्न नंतर सोडवायचे आणि नंतरच्या 2-3 मिनिटांमध्ये तुम्ही जर हे 2-3 प्रश्न राहिलेले सोडवलात, बरोबर का, त्या ठिकाणी जमले नाही जमले तर कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थितपणे गणित बुद्धिमत्तेचा पेपर सोडवला तर 100% तुम्हाला मार्क्स पडणार. आता काही लोकांचा प्रश्न आहे का सर गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न अगोदर सोडवायचे का नंतर सोडवायचे, फार महत्वाचा प्रश्न आहे. खूप लोकांचा म्हणणं आहे की सर गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरुवातीला सोडवायचे का शेवटी, कसे, सुरुवात किंवा शेवटी, लक्षात घ्या, सुरुवात किंवा शेवटी. आता मित्रांनो काय करायचं लक्षात घ्या, खूप लोकांचा प्रश्न आहे सर मी गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरुवातीला सोडवू का शेवटी सोडवू, तर गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न मेन्सच्या परीक्षेला असो का पूर्वच्या परीक्षेला असतो आपण शेवटीच सोडवायचे. का सोडवायचे, शेवटचे आपण जवळपास 10 ते 15 मिनिटं जे काय आपण राखीव ठेवायचे आणि शेवटीच लक्षात घ्या आपण काय करायचं, गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण त्या ठिकाणी शेवटीच सोडवायचे. काय करायचं, शेवटी सोडवायचे. का, कारण सुरुवातीला तुमचा काही जीएसचा वाचनाचा अभ्यास आहे तेवढे तुम्ही जवळपास 45-50 मिनिटापर्यंत सगळे प्रश्न व्यवस्थितपणे सोडून घ्यायचे आणि उरलेल्या 12, 13, 14, 15, 10 मिनिटं जेवढे काय राहतील तेवढ्यामध्ये प्रश्न सोडवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. आणि प्रश्न सोडवताना मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थितपणे सांगितल्याप्रमाणे जे काही आहे 100% येणार आहे, नंतर 70% येणार आहे आणि पूर्णतः नवीन अशा प्रमाणे डिस्ट्रीब्युशन करून सोडा. एखादा प्रश्न मधामध्ये जर तुमच्या स्किप जरी झाला तरी काही टेन्शन घेऊ नका. एखादा प्रश्न उत्तर काढताना जर कॉन्फिडन्स कमी वाटला नाही, जर आता प्रश्न मी झाला पण मला सुटला नाही तर पुढच्या प्रश्नावर त्याचा इफेक्ट पडू देऊ नका. ओके, अशा पद्धतीने पेपर सोडवा. तुम्हाला पेपरसाठी सर्वांना शुभेच्छा. गणित बुद्धिमत्तेत आणि सर्व पेपरला तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळो. मित्रांनो धन्यवाद.